हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन दिवसाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळेजण मस्त मजेत असतात आणि मी सुद्धा खूप मजेत आहे। तर वटपौर्णिमेनंतर डायरेक्टली आज आपला व्हिडिओ येतोय आणि ह्या व्हिडिओची तुम्ही खूपच जास्त आतुरतेने वाट पाहिली होती, म्हणजे भरपूरच दिवस झाले ह्या व्हिडिओची तुम्ही वाट पाहत होतात। आता पहा, जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना तेव्हापासूनच सगळ्यांना असं वाटत होतं की मुलगा होईल की मुलगी होईल, काय होईल याची सगळ्यांना एक्साइटमेंट होती। त्याच्यानंतर ना जेव्हा झाली ना डिलिव्हरी तेव्हा मग बेबीचं फेस पाहायचं होतं सगळ्यांना। आधी सांगते इथं बेबी झोपलेला आहे आणि त्याला झोपी लावून भरपूर वेळ झालाय, जवळपास 2-2.5 तास झालेत आणि तो उठणारच आहे। 10 ते 15 मिनिटात तो उठेल, तोपर्यंत म्हटलं चला ब्लॉग आपला स्टार्ट करूया, कारण की आता तुम्हाला त्याचा फेस पाहायचा आहे आणि फायनली मी त्याचा फेस रिव्हील करणार आहे। कारण ह्या दिवसाची खूप जणांनी आतुरतेने वाट पाहिली आणि पहा, काहींनी खूप छान छान अशा कमेंट्स केल्या, बेबीला दाखव किंवा तू कधी दाखवणार आहे। काहींनी अशा पण कमेंट्स केल्या की ताई आत्ताच बेबीला दाखवू नको, कारण खूप छोटा आहे तो आणि बाळाला दृष्ट होते, त्याची काळजी घे आणि जेव्हा तुझ्या मनात येईल ना मग तू तेव्हा बाळाला दाखव। ह्या कमेंट्स वाचून ना खूप छान वाटायचं बरं का। आणि काहींनी हेट्स कमेंट्स पण केल्या, एकदम असं निगेटिव्ह कमेंट्स की काय म्हणजे तुलाच बाळ झाले का आणि त्याला तू दाखवत नाही, नेमकं असं काय कारण आहे की तू नाही दाखवत। सगळे व्हिडिओज तर बेबीशीच रिलेटेड आहेत आणि तू त्यालाच दाखवत नाही, नेमकं आम्ही पाहायचं तरी काय, आणि आता आम्ही तुझे व्हिडिओज पाहणार नाही, असे तसे भरपूर काय हेट्स कमेंट्स होत्या, म्हणजे डिलिव्हरी झाल्यापासूनच आलेल्या होत्या। बाकीचे क्रिएटर तर लगेच बेबीचं फेस दाखवतात आणि तू तर दाखवत नाही। हेट्स कमेंट्स करणाऱ्यांनी प्लीज पॉझिटिव्ह कमेंट्स करा, आणि तसं पॉझिटिव्ह कमेंट करणाऱ्या मला खूप गोड अशा मैत्रिणी आहेत, त्यामुळे मी त्यांचा काही जास्त काही लोडच घेत नाही। पण तरीसुद्धा तर मी एवढ्या दिवस त्याला का दाखवलं नाही हे मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये म्हटले होते की मी एका म्हणजे जेव्हा मी त्याचा फेस रिव्हील करेल ना तर मी तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल। तर मी त्याला एवढ्या दिवस का दाखवलं नाही। आता आज आहे 17 जून आणि तो 3 महिन्याचा कंप्लीट झालाय। आज म्हटलं 3 महिन्याचं फोटोशूट करायचंय मस्त असं थीम बनवून, आणि मग चला मग तुमच्यासोबत पण फेस रिव्हील करूया आणि शूट पण आपलं होईल घरच्या घरीच, म्हणजे असं। तर आता एवढे दिवस मी का दाखवलं नाही तर पहा, डिलिव्हरी जेव्हा झाली ना तेव्हा बाळ इतकं छोटंसं असतं, लगेचच त्याला कॅमेऱ्यासमोर घेऊन येणं, लगेचच त्याला असं पब्लिकली दाखवणं हे मला काही योग्य वाटलं नाही। बाळाला मला नेमकं कधी दाखवायचंय किंवा कधी सोशल मीडियावरती घेऊन यायचंय तेवढा तर मला अधिकार आहे, कारण मी त्याची आई आहे। त्यामुळे तुम्ही जास्त एवढं काही लोड घेऊ नका, आणि बाळाला पाहण्यासाठी खूप जास्त एक्साइटेड होतात त्याबद्दल खूप सारं सॉरी, कारण एवढे दिवस मी त्याच गोष्टीमुळे दाखवलं नव्हतं त्याला। म्हटलं तो खूप छोटा आहे, त्याला अजून तर काहीच कळत नाही आणि मग त्यामुळे ना मी त्याला दाखवलं काही नाही। तर चला आता मला थोडंसं सेटअप करायचं, म्हणजे थीम बनवायची एक छान अशी। मागच्या वेळी ना मी थोडीशी सिंपल बनवली होती, आता सुद्धा सिंपलच आहे, पण तरीसुद्धा म्हटलं त्याचं काय होतं ना की जेव्हा तो मोठा होईल ना 1 वर्षापर्यंत मग ते इतकं छोटंसं कसा दिसत होता आणि कसे आपण त्याचे फोटो क्लिक केले, आठवणी खूप अशा गोड राहतात ज्या की मला खूप जास्त कलेक्ट करून ठेवायच्यात। त्यामुळे मग मला ते असे मी फर्स्ट सेकंड असे शूट केले 2 महिन्यांपर्यंत, आता 3ऱ्या महिन्याचं करायचंय। आणि ते थोडंसं थीम बनवूपर्यंत ना तो पण उठेल, कारण भरपूर वेळ झालेला आहे। तर चला मग ते थीम बनवते आणि चॅनलला असेच कनेक्ट राहा। खूप आतुरतेने हा व्हिडिओ पाहायला आला त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून थँक्यू, आणि असं चॅनलला कनेक्ट राहा। जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहायला आलेला असाल ना तर प्लीज जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाहीत, पण ते माझ्यासाठी खूप म्हणजे खूप लाख मोलाचं आहे तुमचं एक सबस्क्रायबर। सो चला आता जास्त वेळ न घालवता थीम बनवूया, कारण हा जर उठला तर मग काहीच होणार नाही। असं छान डेकोरेशन केलंय मी, आणि इथं ना आता 3 मंथ्स कंप्लीट झालेत ना त्याच्यामुळे मग असे मस्त ढग बनवले, सूर्य बनवला, त्यानंतर रेनबो
आणि आता तुम्ही म्हणताल की पाऊस पडतोय तरी सुद्धा सूर्य पण आहे, कारण हेच काय ओरिजिनल नाहीये. आपण मस्त असं बनवलंय त्यामुळे छान असा इकडं पाऊस पडताना दाखवलाय. आणि पिल्लूच्या दोन्ही साईडनी पाऊस पडतोय. त्यानंतर इथे त्याची अम्ब्रेला, म्हणजे तो पावसात भिजणार नाही. किती छान असं बनवलंय. तर फायनली आता तुम्हाला बेबी पाहायला भेटणार आहे. आणि ठणठण, अय्यो बब्बू, ए बबडू आता झोपेतून उठलाय आणि मस्त आम्ही असा मेकअप केलाय छान. पलीकडच्या रूम मध्ये ना हे नाहीये, म्हणजे एवढं उजेड नाही, त्यामुळे आता किचन मध्येच त्याला मी ठेवलंय आणि छान अशी थीम बनवली आहे. आणि इथं ठेवलंय त्याला. इकडे बाबू इथे, हा बघ तुझ्याकडे बघतोय. मग तू तिकडे गेला का मग तुझ्याकडे बघतोय. बघ काय करतो. नाव झाले माझ्या बाबूची. बापरे डोळे बघ त्याचे. डोळे बघ केवढं करते. नाव झाली माझ्या दादाची. तुझ्याकडे बघतोय. बस बर बाबू त्याच्या जवळ बस. बोल बर. दक्ष डोळे बघ केवढे करतोय. पिल्लू हसून दाखव बरं. हाश बोला. हाश बाई. हाश हाश हाश. बुआ नको 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 गुदगुद नको करू. बघ डोळे केवढे करतोय. अयो अयो. चला अम्ब्रेला पकडा. पकडा आपली छोटी अम्ब्रेला. पाऊस आला, लय मोठा पाऊस आला. नको 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 ती तुटन ती. हा अरे वा किती पाऊस पडतोय. आणि हे पावसाचा थेंब असं काय झाला. असं ठेवा त्याला नीट. सगळ्यांना बेबी पाहायचं होतं. आणि कुणासारखं दिसतंय ना ते सुद्धा कमेंट करा. उठ बघ उठ. पालत पण पडतोय तो. बाबू हे बाबू काय ग बाई काय. थांब साईडला हो बरं शौर्य. साईडला हो ना. इकडे सरकवती ते ना थोडासा अंधार येतोय. हा अय्यो बस बस बस. बाबू काय हे चिमणी ग माझी सोनी. इकडं काय करत. पावसात खेळतोय बाबू माझा. पावसात खेळतोय ना. आता आम्ही किचन मध्ये, त्यामुळे मागच्या सगळ्या गोष्टी इग्नोर करा. आणि माझं क्यूट क्यूट फेस पहा. बघ बाजूला. 1 मिनिट बाजूला बरं बबड्या. मी ना त्याला नीट करते. त्याला ना कळ लागते ना, जास्त वेळ नाही ठेवायचं पालतं मग. हा तर खरंच दिवस किती पटकन जातात. म्हणजे आज 3 महिने पूर्ण झाले. आणि आजच्या दिवशी 3 महिन्यापूर्वी माझं सकाळी थोडंसं दुखत होतं. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्या सगळ्या गोष्टी असा मस्त आठवतात ना. तो पण व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा जाऊन पहा. मी डिलिव्हरीला जाण्यासाठी सुद्धा एवढं म्हणजे दुखत होतं तरी सुद्धा मी तो ब्लॉग शूट केला होता. कारण खूप साऱ्या आठवणी आपल्या छान अशा राहतात. अजून सुद्धा मी तो व्हिडिओ पाहिला ना की असं वाटतं मी एवढी एक्साइटेड होते ना त्याला पाहण्यासाठी 9 महिन्यापासून. आणि मग तो दिवस होता मी त्याला फायनली पाहणार होते. त्यामुळे ना तेव्हाच एक वेगळंच होतं. आणि आज माझ्या आई होण्याला, माझ्या बाबूला 3 महिने पूर्ण झाले. आता 4था महिना स्टार्ट झालाय. दिवस एवढे भरभर जातात की कळून सुद्धा येत नाही. 3 महिने सुद्धा झाले म्हणजे असं वाटतं माझी आताच डिलिव्हरी झाली होती की काय. तर फायनली तुम्ही बेबीला पाहिलं. आणि अजून एक बेबी कुणासारखं दिसतो ना ते मला एकदा कॉमेंट करा. कारण आजपर्यंत जेवढ्यांनी त्याला पाहिले ना सगळेजण म्हणतात की माझ्यासारखा दिसतो. तर तुम्ही सुद्धा मला कॉमेंट करा. आता तुम्ही म्हणताल की दादाला तो व्हिडिओजमध्ये घेत नाही, मग आम्ही कसं सांगू. तर मॅटर्निटी शूटचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही तो एकदा जाऊन चेकआउट करा. आणि
त्याच्यामध्ये मग तुम्हाला कळेल की तो कुणासारखा दिसतोय. तसा शौर्य ना सेम त्यांच्यासारखा आहे दिसायला, बट कलर माझ्यावरती आहे. आणि हा कुणासारखा दिसतोय ना ते सुद्धा मला कमेंट करा. चला तर मग आता इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हा पाहायला भेटेल. इथून मागच्या व्हिडिओजमध्ये त्याचं मी फेस रिव्हील केला नव्हता, लगेच मला दाखवायचं नव्हतं, त्यामुळं मग त्याचं मी फेस हाईड करून मग व्हिडिओ शूट करायचे. बट आता इथून पुढचे जे व्हिडिओज असतील ना त्याच्यामध्ये तो असेल आणि तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. चला तर आता आम्ही तर मस्त खेळतोय. बाबू काय करती बाई, काय करती? आणि हो, तुम्ही सगळ्यांनी विचारलं ना की त्याचं नाव काय ठेवलंय, कारण मला भरपूर कमेंट्स येतात की दीदी तू नेमकं नाव काय ठेवलंय त्याचं. तर पहा मी म्हटले होते मला स्वामींच्या नावावरनं त्याचं नाव ठेवायचंय. आणि यांचं म्हणजे असं पहिल्यापासून होतं की शौर्याचं नाव मी ठेवलं होतं ना, मग त्याचं नाव हे ठेवणार आहेत असं होतं. त्यामुळं मग ते जे नाव ठेवतील ना ते पण असू द्या, आणि मला पण ठेवायचं होतं स्वामींच्या नावावरून, त्याच्यामुळे मी त्याचं नाव समर्थ ठेवलंय. बट यांनी ना त्याचं नाव दक्ष ठेवले, म्हणजे यांच्या नावावरून ठेवले दक्ष. तर कुठलं नाव तुम्हाला आवडलं ते कॉमेंट करा. म्हणजे समर्थ नाव आम्ही घरी म्हणू आणि स्कूलमध्ये त्याचं दक्ष नाव राहील, म्हणजे आपल्या दाखल्यावरती, किंवा मग त्याचं रिअल नेम. आणि टोपण नाव असेल तर ते समर्थ असेल. एवढं पालथं पडायला लागलं ना की त्याला असं वाटतं ना कधी पालथं पडेल. आणि नीट जर केलं ना, तो जर पालथं पडलेला असला त्याला जर नीट केलं ना मग त्याला लय राग येतो. मग तो आहे ना इतका रडतो ना, बाब्या ए बाबू बाबू. बरं चला आता खूप वेळ झालाय, ब्लॉगचा एंड करते. ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल सगळ्यांची खूप खूप मनापासून थँक्यू. आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप खूप सारे आशीर्वाद द्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.